नेहरू वॉज द वर्स्ट डिझास्टर टू एव्हर हेट इंडिया. मित्रांनो, भारतातील एक महत्त्वपूर्ण न्यूजपेपर वर्तमानपत्र ज्याचं नाव आहे आउटलुक इंडिया, या वर्तमानपत्रात नेहरू वॉज द वर्स्ट डिझास्टर टू एव्हर हिट इंडिया या मथळ्याखाली एक आर्टिकल पब्लिश झालं होतं. जे आर्टिकल जेम्स वॉकर मायकल्स यांनी लिहिलं होतं. जेम्स वॉकर मायकल हे व्यक्तिमत्व भारताला परतंत्र्यातून स्वातंत्र्यात येतपर्यंतचा जो प्रवास आहे, हा प्रवास स्वतःच्या डोळ्यांनी पाहणारं व्यक्तिमत्व होतं. भारत कशा प्रकारे एक डेमोक्रॅटिक कंट्री म्हणून पुढे येणार आहे हे सर्व पाहणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे जेम्स वॉकर मायकल्स, ज्यांनी भारतात प्रेस म्हणजेच काय तर वर्तमानपत्र या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणले होते. त्यासाठी संस्थात्मक कार्य मोठ्या प्रमाणात केलं होतं. त्यांनीच एक आउटलुक इंडिया येथे आर्टिकल दिलं होतं. एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की नेहरू वॉज द वर्स्ट डिझास्टर टू एव्हर हेट इंडिया, ज्याचा मराठीमध्ये अर्थ होतो की नेहरू ही भारतावर आलेली सर्वात भीषण आपत्ती आहे. नेहरू ही भारतावर आलेली सर्वात भीषण आपत्ती आहे. मित्रांनो, भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल जेम्स वॉकर मायकल्स यांनी असं का म्हटलं असावं, हे उद्गार का असावेत, याच्या खोलीपर्यंत जेव्हा आपण जातो किंवा याच्या डेप्थमध्ये जाण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की पंडित जवाहरलाल नेहरूंनी जवळपास 1947 म्हणजे स्वातंत्र्यापासून तर जवळपास 1964 पर्यंत भारताचे प्रधानमंत्री म्हणून कार्य केलं. काही कालखंडासाठी कार्यवाहक प्रधानमंत्री म्हणून सुद्धा कार्य केलं आणि पहिल्या 1952 मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हापासून तर जवळपास 1964 पर्यंत भारताचे पहिले प्रधानमंत्री म्हणून कार्य केलं आणि या कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात चांगले कार्य केले. मग त्यामध्ये IITs असतील, IIMs असतील किंवा त्या व्यतिरिक्त भारतात 5 years प्लॅन्स असतील म्हणजेच पंचवार्षिक योजना असतील, त्या व्यतिरिक्त मोठी मोठी धरणे बांधणे असतील, त्याचबरोबर भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्था निर्माण करण्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मोठा हात आहे. परंतु जेम्स मायकल यांनी असं का म्हटलेलं असावं हे समजून घेत असताना आपल्या लक्षात येईल की पंडित जवाहरलाल नेहरूंकडून काही खूप मोठ्या अशा भारतात कार्य करत असताना मिस्टेक्स घडून आल्या, चुका घडून आल्या. त्या चुकाच्या मागं पार्श्वभूमी काय आहे हे आपण या व्हिडिओच्या अंती नक्कीच पाहणार आहोत. परंतु आपल्याला त्या चुका समजून घ्याव्या लागतील जेम्स वॉकर मायकल्स यांच्या म्हणण्यानुसार. किंवा वेगवेगळा अभ्यास आपण जेव्हा करतो, भारताच्या इतिहासाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला तेव्हा भारतात 500 पेक्षा जास्त जवळपास 552 संस्थाने भारतात समाविष्ट झाली. 10 संस्थाने पाकिस्तानमध्ये समाविष्ट झाली. परंतु भारतातील 3 अशी संस्थाने होती जी भारतात सुद्धा समाविष्ट होण्याच्या मार्गावर नव्हती. त्यापैकी एक महत्त्वपूर्ण संस्थान होतं ते म्हणजे आहे हैदराबाद. हैदराबाद हे निजामाच्या अखत्यारीत असलेलं संस्थान होतं. यांचं म्हणणं होतं आम्ही भारतात इन्क्लूड होत नाही, भारतात समाविष्ट होत नाही किंवा होणार नाही, आम्हाला पाकिस्तानमध्ये समाविष्ट व्हायचं आहे. परंतु ज्यावेळेस आपण भौगोलिक दृष्ट्या भारताचा मध्ये असलेल्या हैदराबादचं स्थान लक्षात घेतो तेव्हा आपल्याला लक्षात येईल की भारताच्या मधोमध महाराष्ट्र असलेल्या म्हणजेच नागपूरच्या खालोखाल असलेला एक प्रदेश किंवा एक ठिकाण म्हणजेच हैदराबाद होतं, जे निजामाच्या अखत्यारीत होतं आणि त्यांचं म्हणणं होतं आम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं आहे. परंतु भारत हे करायला तयार नव्हता. याच वेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा निजामाच्या वक्तव्याला किंवा निजामाच्या म्हणण्याला सपोर्ट होता. ही सर्वात मोठी पंडित जवाहरलाल नेहरू यांची चूक होती. परंतु त्यावेळीस हैदराबाद संस्थानातील एक राजकीय व्यक्तिमत्व जे पाकिस्तानच्या बाजूने होतं, त्यांचं नाव होतं कासिम रझवी. कासिम रझवीने एक स्टेटमेंट दिलं होतं. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की जर भारतीय सैनिक, भारतीय पोलीस हैदराबादमध्ये पाय ठेवील तर त्यांना येथे 1.5 करोड हिंदू लोकांचे फक्त हाड आणि राखच मिळणार आहे. या सर्व गोष्टी आपल्याला हेलकावणाऱ्या होत्या. म्हणून त्यावेळी सर्वात महत्त्वपूर्ण कार्य करणारं व्यक्तिमत्व ज्यांना आपण लोह पुरुष म्हणून ओळखतो असे सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबादच्या विरुद्ध, निजाम संस्थानाच्या विरुद्ध ऑपरेशन पोलो हे सैनिकी कारवाई राबविली आणि निजामाला कुठेतरी आपल्या समोर घुटणे टेकावे लागले आणि नंतरच हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यात आलं. परंतु जर पंडित जवाहरलाल नेहरूंचा सपोर्ट त्या गोष्टीला नसता तर कुठेतरी या सगळ्या गोष्टी टळल्या असत्या. ही सर्वात मोठी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. आता दुसऱ्या चुकीकडे आपण जेव्हा लक्ष देतो तेव्हा लक्षात येईल आपल्या की विजयालक्ष्मी पंडित ज्या युनोमध्ये, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनमध्ये
भारताच्या प्रतिनिधित्व करत होत्या, यांनी त्यांच्या भावाला एक पत्र लिहिलं होतं. त्यांचे भाऊ कोण, तर पंडित जवाहरलाल नेहरू, विजयालक्ष्मी पंडित यांचे भाऊ पंडित जवाहरलाल नेहरू यांना एक पत्र लिहिलं होतं. ज्या पत्रात म्हटलं होतं की भारताला युनो हे स्थायी सदस्यत्व देण्याच्या मार्गावर आहे. आतमध्ये अशा प्रकारच्या चर्चा चालू आहे, परंतु पंडित जवाहरलाल नेहरूंनी ते नाकारलं. का नाकारलं असावं? अनेक गोष्टी असतील, परंतु नाकारलं ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. ही दुसरी सर्वात मोठी चूक आहे. आज जर आपण युनोच्या स्थायी समितीचे किंवा स्थायी सदस्य असतो युनोचे 5 पैकी 1, ज्या ठिकाणी आज चीन आहे त्या ठिकाणी जर भारत असता तर आज भारताचं चित्र या जगाच्या नकाशावर वेगळंच आपल्या लक्षात आलं असतं किंवा दिसलं असतं. ही सर्वात मोठी चूक होती. आणि ज्यांना आपण सपोर्ट केला, चीनला भारताने सपोर्ट केला की आशिया खंडातील सर्वात मोठा देश आहे म्हणून चीनला आपण तेथे स्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी आपण पाठिंबा दिला. त्याच चीनने 1962 मध्ये आपल्या भारतातील अक्साई चीन म्हणून जम्मू काश्मीर असलेला प्रदेश आणि इकडला अरुणाचल प्रदेशमधील जवळपास 3400 चौरस किलोमीटर एवढा प्रदेश अजूनही त्यांच्या ताब्यात आहे. युद्ध घडून आलं, मोठ्या प्रमाणात आपल्या सैन्यांना जीव गमावा लागला. ही सर्वात महत्त्वपूर्ण दुसरी चूक होती. जेव्हा त्या पलीकडे आपण जाण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की पंडित जवाहरलाल नेहरू यांची तिसरी चूक पुढच्या महत्त्वाच्या बाबीशी निगडीत, की ज्यावेळी भारत स्वतंत्र होणार होता त्याचवेळी आताच पाकिस्तानमध्ये असलेलं एक महत्त्वाचं बंदर आहे, ज्या बंदराचं नाव आहे ग्वादर बंदर. ज्या बंदरासाठी चीन खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील आहे. चीन आणि पाकिस्तानच्या दरम्यान चाललेला एक महत्त्वपूर्ण कॉरिडॉर, त्यासाठी ग्वादर बंदर अत्यंत महत्त्वाचं आहे. इतर काही युरोपियन कंट्रीजसोबत व्यवहार करायचा असेल तर ग्वादर बंदर अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु जेव्हा भारताची आणि पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा हे ग्वादर बंदर, जे काही आपल्याकडे एक महत्त्वाचं एक सुलतानाचं शहर होतं ज्याला ओमान म्हटलं जाते, या ओमानच्या सुलतानाच्या अखत्यारीत होतं. आणि जेव्हा भारत पाकिस्तान वेगळा झाला तेव्हा ओमानचा सुलतान ग्वादर बंदर भारताला देण्यासाठी राजी झाला होता. त्याने मान्य केलं होतं आणि तो भारतालाच देणार होता. परंतु त्या ठिकाणी सुद्धा आज जे पाकिस्तानकडे ग्वादर बंदर आहे, ज्याचं आज मूल्य जागतिक स्तरावर व्यापाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे, जे आता चीनने ओळखले, त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू ओळखू शकले नाही आणि त्यांनी ओमानाच्या सुलतानाला नकार दिला आणि नाईलाजास्तव ग्वादर बंदर हे पाकिस्तानमध्ये समाविष्ट करण्यात आलं. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून घडलेली सर्वात मोठी भारताशी निगडीत असलेली चौथी चूक, ज्या चुकीचा उल्लेख भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा आढळून येतो. ते म्हणतात की 1947च्या ते 50च्या दरम्यानचा जो कालखंड होता, या कालखंडात त्यावेळी नेपाळचे जे काही राजे होते, ज्यांचं नाव होतं त्रिभुवनबीर विक्रम शाह यांनी नेपाळ भारतामध्ये सामील करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा सुद्धा, हा प्रस्ताव सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नाकारला. ही सर्वात मोठी चूक होती, कारण नेपाळ हा आपल्या भौगोलिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा प्रदेश आज ठरला असता. जगाच्या नकाशावर भारताचं स्थान एक वेगळंच असतं, एक वेगळाच नकाशा आपल्याला पाहायला मिळाला असता. वेगळ्या प्रकारच्या साधन संपत्तीचा आपण उपयोग करू शकलो असतो आणि त्याचबरोबर एक वेगळा प्रदेश भारतासोबत जोडला गेला असता. परंतु त्या सर्व गोष्टी नाकारण्यामागे काय कारण असावं हा परंतु वेगळा भाग. परंतु त्या पलीकडे जात असताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी ते नाकारलं. ही सर्वात मोठी चूक होती पंडित जवाहरलाल नेहरू यांची. त्यानंतर पुढच्या 5व्या आणि सर्वात महत्त्वपूर्ण ज्या चुकीमुळे आजपर्यंत आपण बऱ्याच गोष्टी भोगत आलोय, ती म्हणजे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्याचा निर्णय हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घेतला होता. का, कसा, त्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की हा विशेष दर्जा देणं कुठेतरी भारताच्या फ्युचरसाठी, भारताच्या वर्तमानासाठी किंवा भारताच्या भूतकाळासाठी अत्यंत हानिकारक आहे. आजपर्यंत आपण त्याचे दुष्परिणाम भोगत आहोत. भारताचे पाकिस्तानसोबत असलेले संबंध असतील किंवा लढाया असतील किंवा अनेक आपल्या सैनिकांनी, वीरांनी गमावलेला जीव असेल, त्याचं काही जास्त प्रमाणात कारण असेल तर ते एकमेव आहे, ते म्हणजे आहे जम्मू काश्मीर. आणि जम्मू काश्मीरमध्ये घडत असलेल्या राजकीय हालचाली, त्याचबरोबर दहशतवादी कारवाया, या सगळ्या गोष्टी भारताला हेलकावून टाकणाऱ्या आहेत. आणि या मागं सर्वात महत्त्वाची चूक कोणाची होती तर ते होते पंडित जवाहरलाल नेहरू.
त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूकडून घडून आलेली अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली एक चूक, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात भारताचा प्रदेश अदर प्रदेशांना देण्यात आला, ते म्हणजे कवाब व्हॅली. आपल्या भारतातील मणिपूर राज्यामध्ये एक महत्त्वपूर्ण जवळपास 22,000 चौरस किलोमीटरचा एक प्रदेश होता, ज्याला कवाब व्हॅली म्हणून ओळखलं जाते. 1953ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संसदेत सुद्धा कुठल्या प्रकारचं विधेयक पारित न करता हा प्रदेश, जवळपास 22,000 चौरस किलोमीटरचा प्रदेश, म्यानमारला देऊन टाकला. ही सर्वात महत्त्वपूर्ण चूक होती. त्यानंतर पुढे जेव्हा आणखी समजून घेतो आपण की पंडित जवाहरलाल नेहरूकडून आणखी कुठल्या चुका घडल्या, तेव्हा आपल्या लक्षात येते की स्वातंत्र्य भेटल्यानंतर 1950 मध्ये किंवा 1947 50च्या दरम्यान चीनकडून भारत आणि चीनच्या दरम्यान सीमा आखण्याचा, बॉर्डर बनवण्याचा चीनकडून आला होता प्रस्ताव. जो प्रस्ताव सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूंनी नाकारला, त्याला इग्नोर केलं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, ज्याचे परिणाम आपण आजपर्यंत भोगतोय. त्याच वेळेस जर भारत चीनच्या दरम्यान तशा प्रकारची सीमा, तशा प्रकारची बॉर्डर आपण निश्चित केली असती, तर आज या सगळ्या गोष्टींना, चीनसोबत असलेल्या वादाला आपण कुठेतरी निस्तारू शकलो असतो. या सर्वात महत्त्वपूर्ण चुका पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून घडल्या. परंतु मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरूकडून जरी चुका घडल्या असतील तरी आपण हे गोष्ट लक्षात घेण्यासारखी की एखादा व्यक्ती ज्यावेळेस 22 ते 24 वर्ष एखाद्या देशाला सांभाळतो, तेव्हा त्याच्याकडून सर्व गोष्टी चांगल्याच घडतील हे अपेक्षा ठेवणं सुद्धा मूर्खाचे लक्षण आहेत. म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंकडून जरी चुका घडल्या असतील तरी एक माणूस म्हणून त्यांच्याकडून ह्या चुका घडल्या, परंतु चुकांच्या माध्यमातून किंवा चुकांना पुढे सोडून आपण त्यांच्या चांगल्या गुणांना किंवा चांगल्या कामांना दखलंदाज करू शकत नाही, दुर्लक्षित करू शकत नाही. भारताला येथपर्यंत आणण्यास किंवा भारताला फाळणीनंतर कुठेतरी वैभवाच्या शिखरापर्यंत नेण्यास पंडित जवाहरलाल नेहरू यांचा अत्यंत महत्त्वपूर्ण वाटा आहे. तो आपल्याला विसरून जमणार नाही. मग हा प्रश्न आहे की खरोखरच ही भारतावर आलेली भीषण आपत्ती होती का? आपण सर्वांनी मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि भीषण आपत्ती होती का? तर मुळातच नव्हती. आपले मत काय आहे तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. सरतेशेवटी अत्यंत महत्त्वाची बाब जी नेहमीचीच आहे ते म्हणजे व्हिडिओ आवडत असेल, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मिळत असेल, अभ्यास सोपी होत असेल, UPSC वाल्या विद्यार्थ्यांचं प्रिपरेशन आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून होत असेल, MPSC वाल्या विद्यार्थ्यांच्या कामी पडत असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करायला विसरू नका. काही क्युरीज, अडचणी, प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करा. त्याचबरोबर आपलं फेसबुक पेजसुद्धा फॉलो करण्याचे प्रयत्न करा, म्हणजे डॉक्युमेंटच्या माध्यमातून ते तुम्हाला बऱ्याच PDF किंवा बऱ्याच प्रमाणात डॉक्युमेंट्स अवेलेबल होतील आणि आपल्याला अभ्यास करणं सोपी होईल. आजच्यासाठी एवढंच. येथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन विषयासह भेटू, परीक्षाभिमुख विषयासह भेटू. जय हिंद.